ईदगाव पाडा गावकऱ्यांची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी। सविस्तर वृत्त। 1969 ते 1973 या कालावधीत लाटीपाडा धरणासाठी जमीन संपादित करण्यात आली होती आणि या गावाला स्थलांतरित करून 1952 मध्ये नव्याने ईदगाव पाडा गावाची स्थापना केली होती। त्यावेळी पिंपळनेर शहराजवळ असल्याने यांना पिंपळनेर ग्रामपंचायती बाहेर समायोजन करावे लागले होते, परंतु आता नगरविकास विभाग नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यात आले आहे। मात्र पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या काळात सर्व आदिवासी गावांना पेसा कायद्यानुसार सुविधा मिळत होत्या। मात्र नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पेसा कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या सुविधा बंद झाल्या म्हणून ईदगाव पाडा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। विनंती आहे की ईदगाव पाडा या गावाला पिंपळनेर नगर परिषदेतून वगळून ईदगाव पाडा स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी ईदगाव पाडा गावकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। पोपट पंडित गांगुडे, मुक्काम ईदगाव पाडा, पोस्ट पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी येथील रहिवासी आहे। गेल्या 2023 ला आमच्या इथं नगर परिषद झाली। पिंपळनेर ग्रामपंचायतमध्ये आमचं गाव सामील होतं, पण आता 2023 ला नगर परिषद झाल्यामुळे आम्हाला जो पेसा कायद्याअंतर्गत जे सोयी सुविधा जो लाभ मिळत होता तो आता मिळत नाही, म्हणून आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी इथं जिल्हाधिकारी साहेब यांच्या इथं आलेलो आहे निवेदन देण्यासाठी। तर आमची ग्रामपंचायत वेगळी व्हायला पाहिजे आमची अशी विनंती पूर्ण गावकरी आलेलो आहेत। आत्ता जसं आलो आहे तसं नंतर पण आम्ही पूर्ण गाव जे पूर्ण हे घेऊन येणार।